बदलापुरातील वीज ग्राहकांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुखांनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर आपण पाहिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तो म्हणजे महावितरण आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली। या मागणीमध्ये खरं तर त्यांच्या एक दोन नाही तर बऱ्याच म्हणजे टीओडी मीटर सर्रासपणे जे लावले जात आहेत त्या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती। या व्यतिरिक्त वाढीव वीज बिल जे येते ज्याला वीज ग्राहक त्रस्त झालेले आहेत त्या संदर्भात त्यांनी मागणी केली होती, परंतु आता त्यांच्या आंदोलनाला जवळपास यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यामागचं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आज पुन्हा एकदा अविनाश देशमुख आणि त्यांच्या शिष्टमंडळानं संबंधित महावितरणाचे अधिकारी काटकर सर यांची भेट घेतली। या भेटीमध्ये सध्याच्या घडीला टीओडी मीटर लावणं बंद म्हणजे थांबवलं असल्याची माहिती खरं तर त्यांनी दिलेली आहे। यानंतर आतापासून म्हणजे जवळपास उद्यापासून आपण बघत असाल तर जे काही वीज ग्राहकांच्या समस्या आहेत वाढीव वीज बिलासंदर्भात त्यासाठी एक वेगळा कक्ष जो आहे तो या ठिकाणी कक्ष स्थापन करणार आहेत आणि विविध समस्यांचं निराकरण करणार आहेत अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत अविनाशजी देशमुख असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। खरं तर आंदोलन तुम्ही केलं होतं आणि त्या आंदोलनाला आता आपण म्हणू शकतो की आज तुम्ही चर्चा केलेली आहे, विविध आश्वासन तुम्हाला देण्यात आलेली आहेत, यश आल्यासारखं आपण म्हणू शकतो। काय चर्चा झाली आहे? काल कार्यकारी अभियंता जे आहेत बदलापूरचे आनंद काटकर यांच्या माध्यमातून मला आज बोलावणं झालं होतं। आज आम्ही 4-5 लोक शिष्टमंडळ गेलो, त्यामध्ये वकील सुनील दुट्टे होते, राजाराम खरात होते, मी होते आणि एक प्रणाली म्हणून काही मॅडम आहेत त्या पण होत्या, आणखी 2-4 लोक होते। नेहमी आंदोलन न करता चर्चेतून काहीतरी तोडगा निघतो का या उद्देशावरती आम्ही भर दिलेला आहे। प्रश्न आहे की नंतर बोलणं झाल्यानंतर काटकर साहेबांना मी 4 मागण्या ठेवल्या आहेत। एक प्रथम मागणी आहे की प्रत्येक वेळेस तुमचा तेथील स्टाफ जो आहे तो उद्धट ग्राहकांची वागणूक देतो, उलट उत्तर देतो, त्यामध्ये काय होते तुतुमय होते आणि वातावरण खराब होऊन जातो आणि नेहमी मग काय होतं की महावितरणाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागते। या उद्देशानं पहिली मागणी काय तर तिथं महावितरणाने ग्राहक कक्ष स्थापन करावा, एक महिला ठेवावी, एक जेंट्स ठेवावे, ठीक आहे, आणि तिथं येणारे ग्राहक जे असतील त्यांनी तक्रार बिलाच्या संदर्भामध्ये असतील तर ती त्याने कक्ष स्थापन करावा, ही त्यांनी मागणी केली। उद्याच्या उद्या आम्ही कक्ष स्थापन करतो। बेजबाबदारपणे उत्तर देणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला तुम्ही बदलावं, हे मी वरिष्ठ जे आहेत कल्याणला सी मिश्रा त्यांच्याशी बोललो, त्यांनी पण मान्य केलेलं आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की वाढीव बिल जेव्हा येतात त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे आणि त्याच्यासाठी जो ग्राहक तुमच्याकडे वाढीव बिल घेऊन येत असेल त्याचा मागील 7 ते 8 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा पूर्ण तपशील चेक करावा। त्या अनुषंगानं त्या बिलामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट होऊ शकते का, कमी जादा होऊ शकते का, त्या गोष्टीमध्ये त्यांनी अभ्यास करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महावितरण फक्त रिक्षावरती भोंगा लावून लोकांना सांगते की बिल भरा बिल भरा बिल भरा। आता टीओडी मीटरच्या बाबतीत तुम्हाला महावितरणला एवढा जर चांगलापणा आहे तर त्यांनी जनतेमध्ये जनजागृत करणं महत्वाचं आहे। आता आम्हाला लोक सांगतात, तुम्हाला पण सांगतात मीडियाच्या माध्यमातून की बिल घरात का जास्त येतात की तुमच्या घरामध्ये वायरिंग किंवा लिकेजचं प्रमाण जास्त आहे। आता सामान्य माणसाला माहित नाही लिकेज काय असते। याच्या संदर्भामध्ये महावितरणने एक अभ्यासू 2-4 अधिकारी ठेवावे, लोकांनी सांगावं, कारण की महावितरणचा कारभार एखादा छोटा शाळेसारखा नाही आहे, व्यापक मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर त्यांनी जनजागृती करणं लोकांमध्ये फार महत्वाचं आहे। आणि या सगळ्या विषयावरती चर्चा करत असताना मेन मुद्दा जो आहे की हे जे गुंडशाही जी आहे ना, घरात घुसतात, सोसायटीमध्ये घुसतात आणि सरसकट मीटर बदली करून जातात। गोवा गुटखानं त्याचा अख्खासा टोबारा भरलेला असतो, जीन्स कपडे फाटलेले, केस कुठं, काही प्रेझेंटेशनच नसते। तुमच्या घरात गुंड येतात की तो महावितरणाचे कुठला तरी कर्मचारी आहेत लोकांना समजत, आय कार्ड नसते। आजच्या भेटीत त्यांनी असं सांगितलं की टीओडी मीटर सध्या काय सांगितलं त्यांनी, टीओडी मीटर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता आजपर्यंत टीओडी मीटर लावणं थांबलेलं आहे, हे त्यांनी वाक्य वापरलेलं आहे। उद्या त्यांच्या भाषेमध्ये बदली पण होऊ शकते, परंतु आम्ही 4 निवेदन कसं होतं, परंतु मी त्या गोष्टी कुठल्या अधिकाऱ्याचा फोन मी रेकॉर्ड करत नाही किंवा तिथं हे नव्हती। त्या उद्देशाने आनंद काटकर यांनी हेच सांगितलेलं आहे की सध्या टीओडी मीटर लावणं बंद आहे, कारण की बदलापूर शहरामध्ये जो एवढा मोठा व्यापक प्रमाणात आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाची दखल ऊर्जा मंत्र्यानं सुद्धा घेतलेली आहे। त्या दृष्टिकोनातून सगळे सूत्र आल्यानंतर बदलापूरचे कार्यकारी अभियंता आहे त्यांना प्रत्येक वरिष्ठाचा फोन येतोय। माझं तर म्हणणं एवढंच आहे की बदलापूरकरांनी आता तुमच्या माध्यमातून सांगतो, मीडियाच्या माध्यमातून सांगतो की टीओडी मीटर त्यांनी जरी सांगितलं की थांबलेलं आहे, यापुढे जरी तुमच्या इकडे येत असेल त्याला हाकलून लावा, हाच एक पर्याय आहे।
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये बदलापूरच्या लोकांच्या बाजूला वकिलाची फौज उभी राहणार आहे आणि पीआय आम्ही दाखल करणारच आहे. महावितरणला आम्ही कोर्टात या 7 ते 8 का एकच आहे कायद्यानं चालवला गेला होता. कारण की प्रत्येक वेळेस अविनाश देशमुख आंदोलन करेल, XYZ आंदोलन करेल, केसेस होतील, पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी केसेसला आम्ही घाबरत नाहीये. पण त्यातून काहीतरी मार्ग निघणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये जाल, कायदा हातात धरून काम कराल, त्यातून याला वचक पडेल. यांना माहित आहे महावितरणनं काही दादागिरी केली तर आता ग्राहक मंच आहे आणि वकिलाची फौज आहे, यांना कोर्टात फेसल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय की पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही उचलला होता, पहिला आवाज तुम्ही उचलला होता, तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला. परंतु आता अनेक लोक आहेत ते आता महावितरणाच्या कार्यालयात जातात, कुठेतरी क्रेडिट घेऊन पाहत आहेत ते. आणि काही लोक म्हणजे मांडी वगैरे घालून पण बसलेले आहेत. मी आंदोलन करत असताना कधीच विचार करत नसतो क्रेडिटचा, काहीच नाही. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत. मी गुन्हा दाखल होईल म्हणून पळून जाणारा, मैदान पळून जाणारा मी तर बिलकुलच नाहीये. आतापर्यंत 2-4 गुन्हे, 2-3 गुन्हे दाखल पण झालेले आहेत. पण आता गुन्हा दाखल होईल या अर्थानं मी कित्येक लोक आंदोलनाची जागा पडून पण जातात, पण मी तसं नाही. मला माहित आहे की माझ्यावरती गुन्हा दाखल होणार आहे, पण शेवटी लोकांचा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर एकच आहे, माझ्याकडे कुठल्याच प्रकारचा दिखावा नसेल. याच्या पुढेही जनतेच्या प्रश्नासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही नेहमी हजर आहोत. अर्थात आता तुम्ही आंदोलन केलं, तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला, परंतु आता त्याच्यानंतर आपण बघितलं अनेक सत्ताधारी सुद्धा गेलेत महावितरणाच्या विरोधात. फार उशीर झाला त्यांना. मी तर आमदार साहेबांना आवाहन केलं होतं की आमदार साहेबांना मी नेहमी म्हणत नाही, कारण की ते त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी जर केलं असतं हे अधिकारी वठणीवर आले असते आणि त्यांनी काहीतरी जनतेच्या बाबतीत वेगळं पाऊल उचललं असतं, पण तसं होताना दिसत नाही. आज सन्मान्याने मी 2-3 ज्येष्ठ राजकारण्याशी पण बोललोय. काय होतं, सगळ्यांचे हात कुठेतरी दगडाखाली आहेत, सत्तेमध्ये आहेत. अदानी सारखा मोठा सरकारच्या याच्यामध्ये हे आहे, पाठीराख आहे, आर्थिक धोरण आहे. त्याच्यामुळे सगळे काही स्पष्ट बोलत नाहीत. आणि सत्ताधारी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी यावं. यावेळी तुम्हाला फक्त तोंडी आश्वासन त्यांनी दिलं, याआधी लेखी आश्वासन दिलं होतं, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. तर नक्की यावेळी तरी आश्वासनाची पूर्तता होईल का, काय करावं? अपेक्षा करणं हरकत नाही, कारण की प्रत्येक वेळेस मी तर म्हणतो आंदोलन करून आज आम्ही शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं TOD मीटर सध्या लावणं बंद आहे. आता बघू, कारण की उद्या तर कक्ष स्थापन करणार आहेत, तुम्हाला माहित पडेल. उद्या ते कक्ष स्थापन करणार आहेत. कक्ष नसे स्थापन कराल तर आपल्याकडे दुसरे मार्ग आहेत. पण महावितरणने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणं बंद करावं. जे आहेत लोकांच्या रोषाला सामोरे न जातात त्या लोकांच्या रोषाचं निरसन करण्यावरती भर देण्यात यावा. अर्थात आपण बघत असाल तर देशमुखांनी आता कोर्टात धाव घेतलेली आहे, PIL दाखल केलेली आहे आणि इशारा जो आहे तो महावितरणाला दिलेला आहे. परंतु आता जे आंदोलन केलं, आंदोलनानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर आपण बघत असाल तर आता ग्राहक निवारण कक्ष, जो तक्रार निवारण कक्ष जो आहे तो सुद्धा आता दाखल म्हणजे लोकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अविनाशजी देशमुख यांना दिलेली आहे. आणि यापुढे PIL दाखल केल्यानंतर महावितरणाला या ठिकाणी